महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचं आपलं सेशन ITI सेकंड इयर इलेक्ट्रिशियनचे जे विद्यार्थी आहे त्यांच्याकरता एकदम महत्त्वाचं आहे, कारण आजच्या सेशनमध्ये आपण समोरचा चॅप्टर पॉवर जनरेशन म्हणजे आपल्याला वीज निर्मिती करायची आहे, तो 11वा चॅप्टर आहे, त्याला कव्हर करणार आहे. तर त्या चॅप्टरचा हा आपला 21वा क्लास आहे. म्हणजे याच्यापूर्वी आपले 20 क्लास झाले आहे. ते जर बघायचे असणार तर प्लेलिस्टमध्ये जाऊन बघायचं. प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे, किंवा चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये जायचं, तिथनं काय करू शकता तुम्ही पूर्ण म्हणजे एक पासून पूर्ण सेशन तुम्ही कव्हर करत आणू शकता. ठीक आहे. पण हे सर्व सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण जेव्हा केव्हा या प्रकारचा नवीन व्हिडिओ टाकणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे. चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे, जे आपले मेन महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्याकडे. ठीक आहे. तर आजचं जे सेशन आहे ते आहे पॉवर जनरेशनवरती, म्हणजे आपल्याला वीज निर्माण करायची आहे. आता थेरी तर शिकवणार नाही आपण, पण MCQ मध्ये होते तिथपर्यंत कव्हर करण्याचा प्रयत्न करू. फक्त डोक्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची. मग जनरेट करायच्या पद्धती किती आहे? पॉवर प्लांटमध्ये आपण जनरेट करतो, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, हायड्रो पॉवर प्लांट, स्टीम पॉवर प्लांट, असे बरेचसे पॉवर प्लांट आहे. अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. त्या सर्व आधारावरती प्रश्न आहे. आता ज्या प्रश्नामध्ये लॉजिक आहे तिथे लॉजिक सांगतो, जिथे काहीच नाही आहे तिथचा काही विषय नाही आहे. ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न आहे की वीज निर्मितीसाठी भारतामध्ये कोणते इंधन मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे? आता तुम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीने की आपल्या भारतामध्ये खास जे म्हणजे जनरल तुम्हाला माहिती आहे थर्मल पॉवर प्लांट मॅक्स ठिकाणी असते, किंवा स्टीम पॉवर प्लांट म्हणतो आपण त्याचं दुसरं नाव. तर आपल्या देशामध्ये जेवढी काही इलेक्ट्रिसिटी जनरेट होते त्याच्यापैकी 52% इलेक्ट्रिसिटी जी आहे ते कोळशानी होती. म्हणजे 52% जो फ्यूल आपण वापरतो तो वापरतो आपण कोल, आणि उरलेले अदर, मग आता त्याच्यामध्ये न्यूक्लिअर आलं, डिझेल आलं, ठीक आहे, पुन्हा याच्यामध्ये हायड्रो आलं, असे बरेचसे आले याच्यामध्ये, बाकीचे शिल्लक राहिलेले उर्वरित. पण एकटा कोल 50च्या वर वापरतो आपण. म्हणजे विचार करा की किती मुबलक प्रमाणामध्ये आपल्याकडे कोल अवेलेबल आहेत. मग याचं उत्तर काय आहे? कोल येणार. काय येणार? कोल म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? कोळसा म्हणतो. एकदम सोपाचा प्रश्न होता आणि बेसिकचा प्रश्न होता. ठीक आहे. म्हणजे जनरली पण आपण उत्तर देऊ शकतो जर तुम्ही याच्याशी निगडीत असणार तर. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, पारंपरिक वीज निर्मिती कोणती आहे? आता बघा लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं आहे पारंपरिक आणि एक आहे अपारंपरिक. पारंपरिक म्हणजे आपण त्याला नेहमी असं वापरतो, त्याला इंग्रजीमध्ये कन्व्हेन्शनल म्हटलं जातं. कन्व्हेन्शनल म्हटलं जातं म्हणजे दुसऱ्या त्याला शब्दामध्ये नॉन रिन्युएबल पण म्हटलं जातं. नॉन रिन्युएबल म्हणजे काय? जो एकदा वापरला की संपून जाईल त्याला आपण काय म्हणतो? पारंपरिक म्हणतो. आणि अपारंपरिक म्हणजे काय? ज्याला आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो. उदाहरणार्थ फक्त सोलर, जसं मी पाठीमागे चित्र लावलं तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. आता बघा, पारंपरिक विचारलाय, पारंपरिक म्हणजे ज्याला आपण पुन्हा वापरू शकत नाही असं त्याच्यामध्ये इंधन वापरतो. उदाहरणार्थ विंड पॉवर म्हणजे हवेनी, हे काही संपणारी वस्तू आहे का? संपणारी वस्तू नाही, ते रोज नवीन अवेलेबलच होते. बरोबर आहे. टायडल पॉवर, टायडल म्हणजे काय? भरती आहोटी म्हणतो आपण त्याला. समुद्राच्या लाटांनी आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. त्याच्यानंतर आहे सोलर पॉवर जनरेशन. सोलर पॉवर काय? तुमचा सन संपणार आहे का? म्हणजे तुमची येणारी सूर्यकिरण संपणार आहे का? नाही संपणार आहे. तर हे सर्व कसे आहे? रिन्युएबल आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? अपारंपरिक. पारंपरिक मध्ये कोणता आहे? थर्मल पॉवर प्लांट. कारण या थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपण काय करतो? पाण्याला गरम करतो. पाणी गरम करायच्या पद्धती आहे, कोळशानी गरम करू शकतो. न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये न्यूक्लिअर रिॲक्टरचा वापर करून गरम करतो आपण. अशा पद्धतीने आपण काय करतो की हे कसं आहे? सर्व संपणारे याच्यामध्ये इंधन वापरतो. बरोबर आहे. तर तेच विचारलं होतं कोणतं आहे, म्हणून याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. आता जसं तुम्ही सामोर जाईल की तुमचा अभ्यास म्हणजे तुम्ही शिकले असणार हे सर्व थेरीमध्ये, तुम्हाला अगदी सोपं वाटणार सर्व. ठीक आहे. बघा, सोलर सेलमध्ये कोणती सामग्री वापरली जाते? ठीक आहे. सोलर सेलची गोष्ट सामग्री म्हणजे सोलर सेल जर बनवायचं असेल त्याला PV सेल पण म्हटलं जातं, फोटो व्होल्टाइक सेल म्हटलं जातं. त्याच्यामध्ये दोन गोष्टींनी सेमी कंडक्टर असतं त्याच्यामध्ये ऍक्च्युअली. ठीक आहे. तर ते एकतर सिलिकॉनचं राहू शकते किंवा जर्मेनियम, पण दोन्ही ऑप्शन असले तर सिलिकॉन मारायचं, सिलिकॉन नसलं तर जर्मेनियम वापरायचं. तर इथं बघाल सिलिकॉन एकटा एकुलता एक आहे. म्हणजे सरळ फोटो व्होल्टाइक सेल कशाने बनतो? तर तो बनतो सिलिकॉननी. त्याचं काम आहे सूर्याच्या किरणांची जी एनर्जी आहे ती घ्यायची आणि इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करायचं, ते काम असतं आपल्या सोलर सेलचं. ठीक आहे. म्हणून याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे, अणुऊर्जा केंद्रामध्ये आण्विक विखंडन, ठीक आहे, विखंडन वापरल्या जाणाऱ्या अणुपदार्थाचे नाव काय? म्हणजे बघा, हे वेगळ्या प्रकारचं पॉवर प्लांट आहे. कोणतं? त्याला न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हणतो. त्याच्यामध्ये अनेक रिॲक्शन घडते. काय घडते? रिॲक्शन. त्याला फिजन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? फिजन. म्हणजे ते न्यूट्रॉनचे पार्ट होत जातं. ते ट्री डायग्राम बनल्यासारखं होतं आणि काय होते? खूप सारी एनर्जी तिथं तयार होते. अणुबॉम्ब तुम्ही सर्वांनी बघितलाय किंवा बघितला नसेलच, पण अणुबॉम्ब बद्दल ऐकलाय तुम्ही. ठीक आहे. म्हणजे न्यूक्लिअर बॉम्ब, अणुबॉम्ब नाही म्हणतात, न्यूक्लिअर बॉम्ब.
बस ते न्यूक्लिअर बॉम्बसारखंच तिथे आतमध्ये स्फोट केला जातो, तिथे हीट जनरेट होतं, त्यानं पाणी गरम केलं जातं, त्याचं वाफ बनतं आणि त्याच्यापासून मग आपण टर्बाईन फिरवतो, इलेक्ट्रिसिटी बाहेर येते. असं असतं ते काय न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतं. ठीक आहे, आता काही हरकत नाही. काय वापरतो त्याच्यामध्ये तर मटेरियल लक्षात ठेवायचं थोरियम आणि युरॅनियम. आता इथं आहे नाही, युरॅनियम पण वापरतो. काय वापरतो? युरॅनियम पण वापरतो. ठीक आहे, आता याच्यापैकी दोन कोणतेही, आता थोरियम किंवा युरेनियम. आता युरेनियम पुन्हा खोलामध्ये गेले तर युरेनियमचे पार्ट पण आहे 232, 296, 200 असे त्याचे पार्ट पण आहे, असे प्रकार पण आहे. ठीक आहे, पण आता बेसिक फक्त शब्द लक्षामध्ये ठेवा, ते सर्वात महत्त्वाचं. ठीक आहे, तर बी काय वापरतो आपण? थोरियम वापरतो, त्याची रिॲक्शन करतो. ठीक आहे, म्हणजे त्याचं विखंडन करतो त्याच्या न्यूट्रॉन सोबत. ठीक आहे, फोटोव्होल्टाइक सेल म्हणजे त्याला मी आता सांगितलं पीव्ही सेल. ठीक आहे, सेल बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचं नाव काय? आता आपण डिस्कशन केलं, याच्यापूर्वीच प्रश्न आला होता. काय वापरतो आपण? बघा, सिलिकॉन पण आहे, जर्मेनियम आहे, पण जर्मेनियमचा खूप मोठं डिसएडव्हान्टेज म्हणजे आपण नाही सारखंच वापरतो. म्हणजे असं नाही की वापरू शकत नाही, पण वापरत नाही. लक्षात ठेवाल, वापरतो काय आपण? तर सिलिकॉन वापरतो. काय वापरतो? सिलिकॉन. आता एखाद्याजवळ नसेल तर तो काही करू शकते, काही करू शकते. ठीक आहे, म्हणण्याचं उत्तर काय होतं? फायनल. ठीक आहे, त्याच्यानंतर अपारंपरिक म्हणजे नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे त्याला रिन्युएबल पण म्हणतो, दुसरं नाव आहे, म्हणजे पुन्हा त्याला वापर करू शकतो. ऊर्जा स्त्रोत कोणता आहे? आता याच्यामध्ये जर बघाल तुम्ही, पाणी संपते, स्टीम पण संपते, वाफ डिझेल पण संपते, विंड संपत नाही, म्हणजे हा काय झाला? अपारंपरिक झाला. काय झाला? हा अपारंपरिक. ठीक आहे, नंतरचा आहे ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता? आता नैसर्गिक म्हणजे तोच, एक तर रिन्युएबल म्हणू शकतो आपण किंवा अपारंपरिक म्हणू शकतो. आता मागे चित्र लावलंच आहे सूरज मामाचं, सूरज नाही चंदा मामा राहते वाटते, सूरज काका असणार. ठीक आहे, काय हरकत नाही. तर कोणता आहे तो? सन आहे, कारण की संपणार नाही. हे सर्व कसे आहे? संपणार आहे. बरोबर, म्हणजे हे उत्तर काय? नैसर्गिक आहे. ऍक्च्युअल नैसर्गिक आपल्याला तयार करायची गरज नाही, फुकटामध्ये मिळते, फक्त वापरायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिक प्लांटमध्ये, आता हायड्रो इलेक्ट्रिक प्लांटमध्ये काय होतं की पाणी जिथनं पाणी जात आहे तिथे आडवा डॅम बांधला जातो, पाणी अडवलं जातो, मग त्याची स्थितीज ऊर्जा काय करतो आपण? गतीज ऊर्जामध्ये रूपांतरण करतो आणि आपलं टर्बाईन फिरवतो आणि आपल्याला इलेक्ट्रिसिटी काय करतो आपण? जनरेट करतो. म्हणजे बेसिकचं सांगितलं की हायड्रो पॉवर प्लांट नेमकं काय आहे. तर बघा, हायड्रो इलेक्ट्रिक प्लांटच्या योजनेबद्ध काय व्यवस्थांच्या एक्स म्हणून. ठीक आहे, व्यवस्थेच्या इथं व्यवस्था म्हणजे तुम्हाला दाखवलं की हायड्रो पॉवर प्लांट असं असतं की इथं तुमचं काय असतं की इथनं तुम्ही पाणी साचवून ठेवलं आहे, मग इथनं तुमचा पाईपलाईन चालली, इथे काय लावलेलं आहे, हे काय लावलेलं आहे, हे सर्व त्याचे नाव आहे. आता ठीक आहे, मी आता नाव याच्यासाठी याला पेनस्टॉक म्हणतो आपण. ठीक आहे, इथं पॉवर हाऊस आहे खाली, असं नाव आहे. तर याचं विचारलं, याला सर्च टँक म्हटलं जातं. त्याचं काम आहे की जोरात जर पाणी खाली या पाईपातनं गेलं तर प्रेशर वाढते, वॉटर हॅमरिंग कमी करण्याकरता इथे सर्च टँक बनवली जाते. आता तुम्हाला तेवढं डिटेल समजणार नाही, तर मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, एक्स म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचं नाव काय? तर त्याला आपण काय म्हणतो? सर्ज टँक म्हणतो. काय म्हणतो? सर्ज टँक. आता तुम्हाला दाखवायसाठी मी इमेज पण लावून ठेवलेली आहे. तर आता बघा, इथं याला म्हणतो सर्ज टँक. ही सर्ज टँक आहे, म्हणजे याला पेन स्टॉक आहे. इथनं पाणी जातं, इथं आपला टर्बाईन असतं, पॉवर हाऊस असतं. ते पाणी एकदम जोरात प्रेशर जर वाढलं, इकडनं थांबवलं, म्हणजे जसं पाईपातनं पाणी चाललं, झाकण दाबलं समोरून, तर ते पाईप फुगून जातो ना. बस तसं जर झालं ते पेन स्टॉक खराब होऊ शकतं. म्हणून इथं सर्ज टँक असतं, म्हणजे पाणी काय होते याच्यामध्ये साठवून ठेवलं जातं किंवा साठवलं जातं. ठीक आहे, मग बाकीचे नावं वॉल हाऊस वगैरे कुठे आहे तुम्हाला माहिती आहे. पुन्हा इमेज दाखवणार नाही, एकदा काय करायचं? बघून घ्यायचं, काय स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना? हो, सर्च टँक होतं त्याचं उत्तर. ठीक आहे, बी त्याचं उत्तर होतं सर्च टँक. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत कोणता आहे? पुन्हा अपारंपरिक म्हणजे काय? फुकट मिळणारा आणि न संपणारा, असा त्याला अपारंपरिक म्हणतो. कोणता आहे? चित्र लावलंच आहे. लिग्नाईट जे आहे ना, लिग्नाईट म्हणजे कोळशाचा प्रकार आहे, म्हणजे बिटुमिनस, बिटुमिनस, लिग्नाईट, अँथ्रेसाईट असे कोळशाचे प्रकार आहे. तर तो कोळसा होतो. ठीक आहे, सनरेज झालं. त्याच्यानंतर हे वॉटर आणि पल्वराइज म्हणजे बारीक केलेला कोल, हे सर्व चुकीचे आहे. काय? सनरेज आहे, जो अपारंपरिक आहे. कसा आहे? अपारंपरिक. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की अपारंपरिक वीज निर्मितीचा मुख्य तोटा काय आहे असं म्हटलं. म्हणजे अपारंपरिक म्हणजे काय? अपारंपरिक म्हणजे जे आपल्याला फुकटात मिळतं, म्हणजे एकच लक्षात ठेवायचं, सोलर सेल लक्षात ठेवायचं किंवा सौर ऊर्जा, तेवढं फक्त लक्षात ठेवायचं. म्हणजे एक उदाहरण लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्हाला पटकन समजायला जाईल. ठीक आहे, आता बघ काय म्हटलं आहे, अपारंपरिक वीज निर्मितीचा मुख्य तोटा काय आहे? म्हणजे तोटा म्हणजे काय, नेमकं नुकसान काय, मुख्य नुकसान काय? तर ते कधी अवेलेबल राहू शकत नाही. सर्वात महत्त्वाचं की जसं आता सोलर प्लेट लावली, तुम्ही म्हणाल मला रात्री मी इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, शक्य आहे का? नाही, बरोबर आहे. तर प्रत्येक गोष्टी असं विंड पॉवर प्लांट लावला, समजा पवनचक्कीवाला, हवाच नाही आहे तर पवनचक्कीमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल का? नाही. तशासारखं ते सर्व त्याचे काय तोटे आहेत. काय तोटे? तर इथं बघू ऑप्शनमध्ये काय दिलं आहे, पुअर इफिशियन्सी. हे बरोबर आहे. पुअर इफिशियन्सी म्हणजे काय? त्याची कार्यक्षमता काय असते? खराब असते, कंटिन्यू चालू शकत नाही, पाहिजे तसं आउटपुट आपण काढू शकत नाही. म्हणजे त्याची इफिशियन्सी कशी असते? खराब असते किंवा कमी असते. खराब म्हणण्यापेक्षा कमी, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर
कोणत्या वीज निर्मितीसाठी हेवी वॉटर ट्रीटमेंट प्लांट आवश्यक आहे? बघा, हेवी वॉटर सर्वांना माहिती आहे, वॉटरचं काय असतं आपलं H2O फॉर्म्युला असतो, माहिती आहे तुम्हाला, H2O, ठीक आहे. पण हेवी वॉटरचा फॉर्म्युला काय होतो? तो असतो D2O असतो. काय असतो? D2O. याला हेवी वॉटर म्हटलं जातं. आता हेवी म्हणजे असं वजनानं हलकं नाही, त्याचं कॉम्बिनेशन वेगळं असतं. ते न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये वापरलं जातं ॲज ए कुलंट म्हणून. काय? ॲज ए कुलंट म्हणून वापरलं जातं, किंवा मॉडरेटर म्हणून पण त्याचा वापर केला जातो, ठीक आहे. कुठं? न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये. न्यूक्लिअर पॉवर प्लांट कुठं आहे? न्यूक्लिअर पॉवर प्लांट D वरती आहे. कुठं आहे? D वरती, ठीक आहे. म्हणजे जे रिॲक्टर राहते ना, त्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. असो, फक्त लक्षात पण ठेवा, जेवढं कामाचं तेवढं सांगत जातो मी, जास्त सांगत बसलं तर एकाच क्वेश्चन अर्धा चालते आपला, ठीक आहे. त्याच्यानंतर पवन ऊर्जा निर्मितीमध्ये कोणते उपकरण वाऱ्याचा वेग ओळखते? आता पवन ऊर्जा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पवन पॉवर प्लांट म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? विंड पॉवर प्लांट म्हणतो, ठीक आहे. तर हे विंड पॉवर प्लांट आहे, इकडे तुमचा पवनचक्की लावलेली आहे आणि त्याचं ब्लॉक डायग्राम आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर बघाल, टर्बाईन कंट्रोलर हा जो असतो, हा काय करतो? सर्व गोष्टीकडे लक्ष ठेवतो. याचं काम आहे कंट्रोलरचं, सर्व गोष्टीकडे लक्ष ठेवणं. तसंच या टर्बाईनच्या स्पीडकडे पण लक्ष ठेवणं, किती चालली स्पीड आणि कशी चालली. तर बरोबर आहे, ते प्रश्नामध्ये विचारला आहे की वाऱ्याचा वेग ओळखते कोणतं उपकरण ओळखते, म्हणजे कोणतं उपकरण वेग ओळखते? टर्बाईन कंट्रोलर ओळखतो. कोण ओळखतो? टर्बाईन कंट्रोलर. म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. वाटल्यास डायग्राम तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवू शकता इच्छुक असल्यास, बाकी काही विषय नाही. त्याच्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये हाय म्हणजे काय? जास्ती हेड म्हणजेच काय? तो पाणी साठवण्याची लेवल जी असते ना, त्याला हेड म्हटलं जातं, ठीक आहे. हाईटसाठी कोणता टर्बाईन वापरली जाते? कोणता टर्बाईन? आता बघा, टर्बाईनचे पण प्रकार आहे, म्हणजे प्रकाराचे पण प्रकार आहे. आता तेवढे मोठे प्रकार नाही सांगणार, फक्त एवढं लक्षात ठेवा. त्याला इम्पल्स टर्बाईन वापरला जातो. कोणता टर्बाईन वापरला जातो? इम्पल्स टर्बाईन. कशासाठी? हाय हेड असला तर, म्हणजे पाण्याची लेंथ हेड असतं 30 मीटर 90 मीटर त्याच्यापेक्षा वरती, असं त्याचं हेड ठरवलं जातं, किती पाणी भरलं आपल्या डॅममध्ये त्याच्यानुसार. तर हाय हेडसाठी इम्पल्स टर्बाईनचा काय केलं जातं? वापर केला जातो, ठीक आहे. त्याचे पण प्रकार आहे बरोबर बरेचसे, जेवढा कामाचं आहे तेवढे प्रकार बघू आपण, ठीक आहे. बघा, जलविद्युत केंद्रामध्ये पेनस्टॉकचे कार्य काय? आता मी तुम्हाला मग डायग्राम दाखवली, पेनस्टॉक तुम्हाला डायग्राम पाहून घ्या म्हटलं की हे जे आहे याला पेनस्टॉक म्हटलं जातं. म्हणजे सरळ एक प्रकारचा काय की पाईप आहे. कशाचा पाईप आहे? पाणी पोचवायचा, म्हणजे इथनं पाणी याच्यातलं पाणी घेणे आणि इकडे टर्बाईन पर्यंत घेऊन जाणे. डॅम मधलं पाणी टर्बाईन पर्यंत नेणं, ते कोणाचं काम आहे? पेनस्टॉकचं. त्याला वाचवायसाठी काय लावतो आपण? सर्च टँक लावतो. काय लावतो? सर्च टँक, ठीक आहे. बघा, बी काय म्हणते? घरचा पाणी का? धरणातला पाणी वाहून नेतो. बिलकुल बरोबर, पाणी वाहून नेतो, पण टर्बाईनमध्ये पाणी वाहून नेतो. बघा, दोन्ही बघाल तर धरणाचे पाणी वाहून नेतो, पण काही चुकीचं नाही आहे. पण पाणी कुठे नेतो? तो टर्बाईनमध्ये पाणी नेतो. कुठे नेतो? टर्बाईनमध्ये. म्हणून याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. बाकीचे ऑप्शन पाहिजे काही गरज नाही आहे, ठीक आहे. जलाशयातून अतिरिक्त पाणी सोडते नाही, ते वेगळा विषय, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्टीम पॉवर स्टेशनमध्ये बॉयलरचा उद्देश काय? आता बघा, बॉयलर काय असते? पाणी बॉयलर म्हणजे त्याच्यामध्ये पाणी भरलेलं असतं, खालतून आग लावली की त्या पाण्याचं काय होतं? वाफेमध्ये रूपांतर होतं. ते वाफ आपण काय करतो? टर्बाईनला फिरवण्यासाठी वापरतो. मग बॉयलरचं काम काय झालं? पाणी गरम करणं, त्याचं वाफेमध्ये रूपांतरण करणं, ते त्याचं काम झालं, ठीक आहे. आता बघा, कुठे उत्तर? पाण्याचे वाफेत रूपांतर, हीट आणि पाणी हवा भरणे नाही. बघा, काय त्याचं काम आहे बॉयलरचं? पाण्याचे वाफेत रूपांतरण करते. काय करते? वाफेत रूपांतरण करते. आता इथं रूपांतर करते असं लिहिलं, ठीक आहे. तर याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारचे पॉवर प्लांट, ठीक आहे, अधिक कार्यक्षमता आहे? म्हणजे असा कोणता पॉवर प्लांट याच्यापैकी ज्याची इफिशियन्सी कशी आहे? जास्त आहे, कार्यक्षमता जास्त आहे. हे सर्व पाठ करण्यावालेच प्रश्न आहे, म्हणजे याच्यामध्ये काही खास असं वेगळं लॉजिक लावायची तुम्हाला गरज नाही, ठीक आहे. तर त्याला काय म्हणतो आपण? हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे सर्वात जास्त इफिशियन्सी देणार. तुम्ही म्हणाल सर का बरं? त्याचं कारण असं की याच्यामध्ये फ्यूल काय वापरतो आपण? पाणी वापरतो. म्हणजे फ्यूल म्हणून काय वापरतो? पाण्याचा वापर. ते पाणी वरतून येते आणि खाली चाललं जाते, बरोबर आहे. म्हणजे त्याची स्थितीज ऊर्जा गतीज ऊर्जेमध्ये रूपांतरण करतो आणि त्यांनी टर्बाईन फिरवतो. आणि याच्यामध्ये कसं आहे? लॉसेस खूप कमी आहे. लॉस कमी आहे म्हणजेच त्याची कार्यक्षमता कशी आहे? अधिक आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? जास्त आहे. तर कोणता पॉवर प्लांट? तर हायड्रो पॉवर प्लांट. कोणता पॉवर प्लांट? हायड्रो पॉवर प्लांट. त्याच्यानंतर अणुभट्टीमध्ये कंट्रोल रॉड, ठीक आहे. आता बघा, जे आपलं न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे त्याच्यामध्ये जे फ्युजन जे रिॲक्शन चालते ती जर तशीच चालत राहिली तर खूप सारी हीट जनरेट होते आणि एखाद दिवशी पेटून जाऊ शकते. म्हणजे जसं अणुबॉम्ब टाकल्यावरती होते सेम तसं. तर त्याला कधी कधी आपल्याला कंट्रोल करायचं राहते. मग त्याला कंट्रोल रॉड, त्याच्या इलेक्ट्रॉनची काय केली जाते? स्पीड कमी केली जाते, त्या न्यूट्रॉनची स्पीड कमी केली जाते. तर नेमकी कोणती सामग्री वापरली जाते? तर लक्षात ठेवा, रिॲक्टरमध्ये वापरतो. काय वापरतो? थोरियम तर आग लावण्याच्या कामाचा आहे, ठीक आहे. ग्रॅफाईट आहे, त्याच्यानंतर आहे कॅडमियम, ठीक आहे. ग्रॅफाईटचं काम वेगळं आहे. कॅडमियम वापरतो. काय वापरतो आपण? कॅडमियम, ठीक आहे. म्हणून याचं
याचं सी उत्तर काय बघा, कारण त्याच्यामध्ये जे रिॲक्टरमध्ये होते ना तर ते प्रत्येकासाठी वेगळं वेगळं लागते. आता तेवढे मी सांगू शकत नाही किंवा सांगणार नाही, तुम्हाला माहिती आहे आपल्याजवळ वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळं. ठीक आहे, बघा अपारंपरिक वीज निर्मिती कोणती आहे? अपारंपरिक म्हणजे काय? अपारंपरिक म्हणजे जे तेच फुकट मिळते तेवाली अपारंपरिक. सोप्या शब्दात इकडे चित्र लावलेलंच आहे बघा. डिझेलमध्ये फुकट नाही मिळत, न्यूक्लिअर नाही मिळत आणि हायड्रो पण फुकट नाही मिळत असं म्हणू शकतो आपण. म्हणजे बघा हायड्रो तुम्ही म्हणाल सर पाणी तर फुकट मिळते, हो पाणी येते, वापरलं आणि चाललं गेलं, मग आता संपल्यावर मग काय करायचं? बरंच बोंबलत, बरोबर आहे. तर जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत पाणी येणार आहे का? नाही. पाऊस आल्यावर पाणी मिळते, पण तसं नाही. हवेचं कसं आहे? आज आली हवा, गेली हवा, उद्या पुन्हा जनरेट येते, पुन्हा पवन चक्कीवर आपला पवन फिरायला लागते, पवन आले की चक्की फिरायला लागते, बरोबर आहे. म्हणण्याचं उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर आहे जैव वस्तुमानाचे अवशेष कोणते आहे? आता बघा तुम्हाला सर्वांना बायोमास सर्वांना माहीत आहे, सर्वांना माहीत आहे म्हणजे नाही फक्त ऐकलं असणार तुम्ही, कारण की आजकाल ते बंद झालं, पहिले खूप राहायचं. ठीक आहे, त्याच्यात काय करायचं की पाला पाचोळा जे काही आहे आपला जनावरांचं मल वगैरे सर्व पकडून काय करायचं, एका बायोमास असायचा, त्याच्यामध्ये काय करायचं टाकायचं, पाण्यासोबत याच्यामध्ये टाकून द्यायचं. मग याच्यामध्ये काय होतं, बायोडिग्रेडेशन होतं आणि याच्यामध्ये मिथेन गॅस तयार होत होती, हा वरती सरकत होता आणि तिकडली गॅस मग आपण स्वयंपाकासाठी, पाणी गरम करायसाठी, सर्व कामासाठी काय करत होतो, वापरत होतो. मग आता याच्यामध्ये जे मटेरियल गेलं ते सडून खराब होऊन गेलं, म्हणजे काम होऊन गेलं त्याचं. मग ते वेस्टेज काय होत होतं, बाहेर निघते. वेस्टेज काय होत होतं, बाहेर निघत होतं, त्याला स्लरी म्हटलं जातं. तेच विचारलाय की नेमकं त्याला काय म्हणतो, म्हणजे त्याच्या घटकाला उरलेल्या त्याला काय म्हणतो, स्लरी म्हणतो, म्हणजे वेस्टेज, एक प्रकारचं काय वेस्टेज. ठीक आहे, तर मग आता इथं तेच विचारलं होतं की जैव याच्यातला अवशेष काय, म्हणजे शिल्लक राहिलेलं जे आहे त्याला काय म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण स्लरी म्हणतो, म्हणजे एक प्रकारचं काय ते वेस्ट आहे, एक प्रकारचं काय वेस्ट आहे, शिल्लक राहिलेलं. बायोमास पहिल्याच्या जमान्यामध्ये खूप राहायचं, आता शून्यासारखं झालं, क्वचितच आता कुठे दिसलं तर दिसलं, नाही तर दिसायचा काय आता विषय नाही. त्याच्यानंतर बायोगॅसचा मुख्य घटक कोणता आहे? आता बायोगॅसमध्ये आत्ताच सांगितलं मी काय मुख्य आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन, मिथेन, हायड्रोजन काय होते, मिथेन गॅस तयार होते. कोणती गॅस तयार होते? मिथेन गॅस तयार होते, जे आपण शेगडी सिलेंडर आपण पेटवायसाठी नाही स्वयंपाक करायसाठी वापरतो, ती गॅस कोणती आहे, मिथेन आहे. ठीक आहे, म्हणण्याचं बी उत्तर एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे सौर पॅनलमध्ये वीज कशी निर्माण होते? आता सौर पॅनलमध्ये काय लावलेलं असतं, PV सेल लावलेले असते. कोणते? फोटो व्होल्टाइक सेल लावलेले असतात. ती काय करते, येणाऱ्या सनची म्हणजे सूर्याच्या किरणांची एनर्जी घेते आणि त्याला इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करते. कोणाचं काम आहे? PV सेल, म्हणजे त्याला फोटो व्होल्टाइक सेल म्हणतो. कशाचा बनला आहे? तर तुमच्या सिलिकॉनचा बनलेला आहे, हे सर्व आपण बघितलं. ठीक आहे, बघा काचेवर आदळत असताना सूर्यप्रकाश, काचेवर आदळत असताना सूर्यप्रकाश, निकेल प्लेटवर आदळत असताना सूर्यप्रकाश, मॅग्नीजचा विषयच नाही. फोटोव्होल्टाइक सेलवर सूर्यप्रकाश पडत असताना काय होते, इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. इलेक्ट्रिसिटी काय होते, निर्माण. म्हणून याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट. तुम्ही व्यवस्थितपणे वाचलं ना तरी तुमचं पटकन लाईट लागून जाईल की नेमकं काय जनरेट झालं तर ते तुम्हाला समजायला येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे स्टीम पॉवर. बघा लक्षात घ्या, स्टीम पॉवर स्टेशनमध्ये एअर प्री हीटर. आता बघा एअर प्री हीटर, आता कसं आहे, हा एवढा मोठा विषय आहे. सर्वात मोठी जर डायग्राम कॉम्प्लिकेटेड असणार तर ती असते हायड्रो पॉवर प्लांट किंवा स्टीम पॉवर प्लांटची. आता तुम्हाला स्पष्टपणे दिसणार नाही, पण तुम्हाला सांगून देतो. इथे आहे बॉयलर, इथे आपण पाणी गरम करत आहे, पाणी गरम करत त्याला आग लावली, आग लावल्यावर काय झालं, तिथं कोळसा पेटवला. समजा कोळसा पेटवला, त्या कोळसा पेटल्यानंतर त्याची गॅस तयार होते, गरम असते, माहिती ना, तो धूर सुद्धा गरम असते. तर काय केलं जातं, म्हणजे माणूस किती हुशार आहे पहा, म्हणजे वेस्टेजला पण कामी लावतो. तो काय करतो, त्याच्या फ्ल्यू गॅसेस आहे त्या या मार्गाने घेऊन जातो बाहेरपर्यंत. ठीक आहे, मग चिमणीतनं बाहेर निघते, पण नेताना पण सोडत नाही त्याला, पहिले त्याची हीट वापरत नेते. म्हणजे एक सुपर हीटर करते, स्टीमला गरम करते, तेचवाली गॅस. ठीक आहे, म्हणजे कोळसा पेटवून झाल्यावर मग इकडून येणारं जे पाणी आहे त्याला गरम करते, त्याला इकॉनॉमायझर म्हटलं जातं. समोर आपल्याला काम आहे. मग पुन्हा थोडंसं समोर गेलं की जे हवा येते, फोर्स ड्राफ्ट फॅन राहते बॉयलरमध्ये, ते पेटवायसाठी हवा लागते. तर मग ती हवा पण काय करते, गरम करते प्री हीटरमध्ये, मग ते तू उरलेली गॅस आपली बाहेर काढते. मग ते तिथे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर वगैरे लावलेलं असते. असो, ठीक आहे, हे सर्व काय 1, 2 आणि 3 वापरतो. एक सुपर हीटर, इकॉनॉमायझर आणि एअर प्री हीटर. त्या ज्या बॉयलरमधली गॅस निघली ना त्याचा वापर करून म्हणजे त्याच्यातली हीट एक्स्ट्रॅक्ट करून घेते आणि मग समोर पाठवते. ठीक आहे, मग स्टीम पॉवर प्लांटमध्ये एअर प्री हीटर काय करते, हवा गरम करते, म्हणजे त्या फ्ल्यू गॅसेसची हीट घेऊन घेते आणि गरम हवा बॉयलरमध्ये नेऊन सोडते. मग इथं बघितलं फीट पाणी गरम करायचं वेगळी व्यवस्था आहे, अर्थव्यवस्था नाही, इकॉनॉमायझर नाही, सुपर हीटरला गरम पाणी पुरवणे नाही, पाणी नाही. फ्ल्यू गॅसेसमधून उष्णता काढतो आणि इनपुट हवा काय करतो, गरम करतो. म्हणजे याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे,
याच्यातले तीनही लक्षात ठेवा, कारण तीनही याच्यावरती प्रश्न आहे आणि असे तुम्ही इथनं आयट्यातनं बाहेर निघले तर याचं खूपच काम पडणार आहे तुम्हाला. जरी आत्ता नाही आहे मग नक्की तुम्हाला याचं काम पडणार. ठीक आहे. त्याच्यानंतर अणुप्रकल्पाचा मुख्य तोटा काय? अणुप्रकल्पाचा मुख्य तोटा काय? बघा, अणु म्हणजे काय? न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आता न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये आपण वापरतो न्यूक्लिअर मटेरियल, म्हणजे ते हायली रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असतं. म्हणजे जर त्याचं जर विखंडन चालू केलं, आपण न्यूक्लिअर फिजन चालू केलं, तर तुम्ही तिथं असणाऱ्याला जर लिकेज जरी झालं आणि ते विखंडनाची रेत जरी बाहेर आली तरी माणसाला कॅन्सर होऊ शकतो, म्हणजे बऱ्याचशा बिमाऱ्या होऊ शकते, स्फोट होऊ शकतो, म्हणजे असे खूप सारे आहे. आणि विचार करा, ते सर्व विखंडन झाल्यानंतर त्याची जी ॲश राहील, म्हणजे वेस्ट प्रॉडक्ट जो राहील, प्रत्येक गोष्टीचा वेस्ट प्रॉडक्ट टिकतो. वेस्ट प्रॉडक्ट त्याला डिस्पोज करणं किती कठीण आहे, कारण ते एकदम पॉयझनस असतं, एकदम म्हणजे हायली रेडिओ ॲक्टिव्ह असतं ते. त्याच्यामुळं तर सर्वात कठीण काम काय की त्याचा कचऱ्याची विल्हेवाट लावणं, म्हणजे त्या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटचा जो कचरा असतो त्याची विल्हेवाट लावणं सर्वात कठीण काम आहे. म्हणून याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे. कुठे गेला? हा, स्टीम पॉवर प्लांटमध्ये इकॉनॉमायझरचे काम काय? कोणाचे काम आहे? बघा, मी आत्ता सांगितलं, प्रीहीटर, एअर प्रीहीटर, इकॉनॉमायझर, कंडेन्सर दुसरीकडे होता. ठीक आहे. तर यांचं नेमकं काम काय? इकॉनॉमायझरचं काम काय? तर काय करतो तो? फ्ल्यू वायूद्वारे, म्हणजे पाण्याची वाफ रूपांतर करते, फ्ल्यूद्वारे हवा गरम करणारा ए प्रीहीटर असतं. फ्ल्यू वायूद्वारे खाद्य पाणी नाही म्हणताय, फेड वॉटर, जे आपल्या बॉयलरमध्ये पाणी चाललं त्या पाण्याला काय करते? गरम करते. तीन गोष्टी सांगितल्या होत्या मी, तीनपैकी ही पण एक. जसं प्रीहीटर होतं तसं हे होतं, त्याला इकॉनॉमायझर म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे याचं सी उत्तर काय होतं? एकदम परफेक्ट. त्याच्यानंतरचं आहे की अपारंपरिक वीज निर्मितीचा फायदा काय? अपारंपरिकमध्ये काय होतं? म्हणजे जे रिन्युएबल आहे, जसं सोलर एनर्जी झालं, विंड पॉवर झालं, टायडल पॉवर झालं, याच्यामध्ये काय होते की पोल्युशन होत नाही. सर्वात फायद्याची गोष्ट काय आपल्याला? पोल्युशन नाही होत आणि कमी खर्चामध्ये. आपल्याला खर्च ॲक्च्युली कमी नाही म्हणताय, पॉवर प्लांट लावायला तेवढा जास्त खर्च लागतो, जरी फ्यूल नसला लागत तरी, पण आपल्या सृष्टीसाठी एकदम चांगला आहे, पोल्युशन होत नाही. ठीक आहे. मोर रिलायबल, मोर इफिशियंट, लो कॉस्ट तर नाही, कॉस्ट जास्तच असते त्याची. रिड्यूस द पोल्युशन काय होते? म्हणजे प्रदूषण काय होते? कमी होते. सर्वात मोठा फायदा आहे आपल्या निसर्गासाठी. लक्षात ठेवा, निसर्ग म्हणजे आपणच चालू त्याच्यामध्ये, बरोबर आहे, प्राणी, बरोबर आहे. त्याच्यानंतर बॅटरी आधारित सूक्ष्म जलविद्युत निर्मितीमध्ये चार्ज कंट्रोलरचे कार्य काय? बघा, आता हे जे सूक्ष्म जलविद्युत इथं चार्जिंगच्या बॅटरी प्रत्येक स्टेशनमध्ये असतंच, तर त्याच्यामध्ये विचारलं आहे की चार्ज कंट्रोलरचं काम काय? आता सरळची गोष्ट आहे, कोणत्याही गोष्टीला कंट्रोल करतायत, सरळ लिहिलं आहे चार्ज कंट्रोलर, म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं नावच त्याचं स्पष्ट होऊ शकते. काय करते तो? बॅटरीचे टर्बाईन डिस्कनेक्ट नाही करत, नियंत्रण करते, ओव्हर व्होल्टेज नियंत्रण नाही करत, बॅटरीचे ओव्हर चार्जिंग प्रतिबंधित करते. बघा, चार्जिंग कंट्रोल करताय म्हणजे काय करताय? बॅटरीची ओव्हर चार्जिंग झाली नाही पाहिजे, त्याला प्रिव्हेंट करायचं काम काय तुमच्या चार्ज कंट्रोलरचा? एकदम सोपंच आहे. म्हणजे मोबाईल खूप चार्ज केला खराब होते, बस तशासारखं ते खराब नाही झालं पाहिजे, म्हणून याच्यासाठी काय केलं जातं की त्याला प्रतिबंधित केलं जातं, म्हणजे वापरलं जातं चार्ज कंट्रोलर, जेणेकरून बॅटऱ्यांची लाईफ काय झाली पाहिजे? वाढली पाहिजे. म्हणजे याचं सी उत्तर बिलकुल ओके होतं. त्याच्यानंतर आहे भरती आहोटी, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? टायडल पॉवर प्लांट म्हणतो. आपण काय म्हणतो? टायडल पॉवर प्लांट म्हणतो. म्हणजे जे समुद्रामध्ये भरती आहोटी, म्हणजे पाण्याची लेवल कमी जास्त होते, तिथूनही आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं सुरू केलं आहे, म्हणजे करतो. तर वीज केंद्रातील बॅरेजचा उद्देश काय? तर बॅरेज म्हणजे नेमकं काय असतं वीज केंद्रामध्ये? पहिले डायग्राम दाखवतो, कारण सांगणं तर शक्यच नाही आहे. ठीक आहे. आता बघा, इकडे तुमची नदी आहे, इकडे नदी आहे. ठीक आहे. इथं तुमचा टर्बाईन आहे. ठीक आहे. आता हे टर्बाईन तुम्हाला समजणार नाही नेमकं कसं आहे तर. आणि इथं काय तुमचं वॉटर आहे, पूर्ण इकडे समुद्राचं पाणी आहे. आता पहिले इथं होतं, तर आहोटी आल्या कारण वरती म्हणजे वाढलं समजा, तर त्याला मधात रोखण्याकरता काय लावलं जातं? बॅरेज लावलं. जसं रोडवर बॅरिगेटर लावलं जातं ना, बस तशासारखं काय असतं इथं, याला बॅरेज म्हटलं जातं, बॅरिगेटर लावल्यासारखं, सेम टू सेम. ठीक आहे. तर मग काम काय त्याचं? तर त्याचं काम आहे भरतीला लाट नियंत्रित करते, समुद्राकडे पाणी सोडते, खाडीच्या प्रवेशद्वारावर पाणी टॅप करते. तरी लक्षात ठेवा, म्हणजे जे प्रवेशद्वार आहे तिथं पाणी काय करते? टॅप करते. पाण्याला काय करते? टॅप करून ठेवते, म्हणजेच एक प्रकारे त्याला रोखल्यासारखं करून ठेवते, त्याची सुविधा इथं मधामध्ये करून ठेवते, बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर काय होतं? सी बिलकुल काय करेक्ट. आता काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा, कारण की इथं लॉजिक लागणं म्हणजे कठीण काम आहे, खास करून नवीन विद्यार्थ्यांचं तरी बेसिकली. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्टीम पॉवर प्लांटमधील कोणता घटक फ्ल्यू गॅसेसमधून, बघा लक्षात घ्या, फ्ल्यू गॅसेस म्हणजे बॉयलरमधून निघलेली गॅस, जे मग 3 कंपोनंट सांगितले त्याचा विषय चाललेला आहे. ठीक आहे.
फ्ल्यू गॅसमधून फीड वॉटर गरम करण्यासाठी वापरला जातो. स्टीम पॉवर प्लांटमधील कोणता घटक वापरला जातो कशासाठी? पाणी गरम करण्यासाठी. काय गरम करण्यासाठी? पाणी गरम. तर काय म्हणतो त्याला? इकॉनॉमायझर म्हणतो. काय म्हणतो आपण? इकॉनॉमायझर. जो काय करतो? पाणी तिकडलं घेतो आपण आणि बॉयलरला नेताना पहिले फ्ल्यू गॅसेसमधली हीट काढून घेतो, म्हणजे पाणी गरम करून घेतो आणि मग त्या बॉयलरमध्ये पाणी देतो. हे कोणाचं काम आहे? इकॉनॉमायझरचं काम आहे. ठीक आहे. तर आत्ताच आपण त्याच्यावरती एक प्रश्न केला. प्रेशराइज वॉटर रिॲक्टर, ठीक आहे, PWR चा फायदा काय? आता बघा हे सर्व आहे ना न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा रिॲक्टरच्या आतमधला घटक आहे. आता तेवढं मोठं खोलात घुसू शकत नाही कारण त्याच्यासाठी रामायण महाभारत कथा सांगावं लागते पूर्ण. ठीक आहे. तर आता फक्त लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? की प्रेशराइज वॉटर रिॲक्टर किंवा PWR म्हटलं जातं. वॉटर रिॲक्टरचे प्रकार असतात, रिॲक्टरचेच प्रकार असतात, त्याच्यातला वॉटर रिॲक्टर. ठीक आहे. चा फायदा काय आहे? नाही उष्णतेचे नुकसान, नो हीट लॉस, म्हणजे उष्णतेचे नुकसान नाही. यात उच्च शक्ती घनता आहे. ठीक आहे. याच्यामध्ये शक्ती घनता म्हणजे पॉवर डेन्सिटी काय असते? जास्त असते. कशामध्ये? PWR मध्ये. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा. PWR मध्ये काय असते? यामध्ये उच्च शक्ती घनता असते, म्हणजेच हाय पॉवर डेन्सिटी असते, म्हणजे सी याचं उत्तर करेक्ट आहे. त्याच्यानंतर काय? कोणत्या वीज निर्मिती प्रकल्पात अधिक विश्वासार्हता आहे, म्हणजेच रिलायबल कोणता आहे? याच्यापैकी सर्वात रिलायबल म्हणजे काय? की एकदम सर्व गोष्टींनी परिपूर्ण म्हणू शकतो, किंवा आपल्यासाठी रिलायबल म्हणजे काय? एकदम सुविधा सर्व व्यवस्थितपणे आपल्याकडे पोहोचत आहे, त्याला काय म्हटलं जातं? विश्वासार्हता म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? विश्वासार्हता. तर असं पॉवर प्लांट जर बघितलं तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. काय? न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. सर्वच गोष्टींनी जवळजवळ न्यूक्लिअर पॉवर प्लांट काय एकदम बेस्ट आहे. फक्त आपल्याकडे कसं आहे? न्यूक्लिअर मटेरियल अवेलेबल नाही, ते आपल्याला बाहेरून बोलवावं लागतं. म्हणून आपल्या इथं सर्वात जास्त स्टीम पॉवर प्लांट आहे, कारण इकडे गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वीकडे कोल माइन्स आहे. बरोबर आहे. म्हणून ते आपल्यासाठी एकदम सोपं आहे. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे. पारंपरिक वीज निर्मितीपेक्षा अपारंपरिक वीज निर्मितीचा तोटा काय? बघा, अपारंपरिक वीज निर्मितीचा तोटा काय म्हटलं? अपारंपरिक म्हणजे फुकटवाली म्हणजे फॉर एक्झाम्पल सोलर एनर्जी आपण पकडून ठेवलं. ठीक आहे. नेमका त्याचा तोटा काय म्हणतात? नेमका सर्वात महत्त्वाचा तोटा त्याचा काय? मी याच्यापूर्वी सांगितलं की ते नेहमी अवेलेबल राहत नाही. मग त्याच्यामुळं एक हे असतं, काय म्हणतं बघा, पहिले वाचून घेऊ आपण. इन्क्रीज पोल्युशन, काय सुरक्षेला धोका, अधिक देखभाल आवश्यक, बेस लोड मागणीसाठी वापरला जाऊ शकत नाही. बघा याचा अर्थ काय? की जशी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी वापरायची आहे, तुम्हाला माहिती आहे की एक ग्राफ असतं, एक असतं बेस लोड आणि एक असतं त्याचं पीक लोड. पीक लोड म्हणजे काय? हा पीक लोड एक तर संध्याकाळी वाढतं, म्हणजे मागणी डिमांड जी असते ना, आणि एक असा वेळ असतो की नॉर्मली कधी पण तेवढी इलेक्ट्रिसिटी लागतेच. तर या कामासाठी म्हणजे बेस जो आहे, जो रेग्युलर इलेक्ट्रिसिटी लागते, त्याच्यासाठी आपण याला वापरू शकत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे संध्याकाळ झाली का बंद. पण या बेस लोडमध्ये कसं आहे? कंटिन्यू 24 तास पण इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करावं लागते, त्याच्यामुळे आपण याला वापरू शकत नाही. असे जे प्लांट आहे त्यांना आपण वापरत नाही, म्हणून याचं डी उत्तर काय एकदम करेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. पवन ऊर्जा निर्मितीचा मोठा तोटा कोणता आहे? आता पवन ऊर्जा म्हणजेच काय? हे चित्र दिसतं ना, मी चित्र लावलं त्याच्यासाठीच, का तुम्हाला पटकन समजलं पाहिजे. ठीक आहे. पवन ऊर्जा, आता याचे पवनचक्की फिरायला हवा लागते आणि हवा प्रत्येक वेळेस सारखी राहणार आहे का? नाही. मग सारखी हवा नाही आहे तर जनरेट होणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये, जनरेट होणाऱ्या व्होल्टेजमध्ये, सर्वच याच्यामध्ये फरक पडणार. म्हणजे किती कठीण काम आहे का? त्याची स्पीड कमी जास्त असल्यामुळं त्या सर्वात डिफिकल्टी आपल्याला पवन याच्यामध्ये ती आहे. काय? प्रदूषण प्रभाव अधिक असते, साठी उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता तर सर्वच ठिकाणी लागते. प्लांटची स्थापना अधिक क्लिष्ट आहे? नाही, असं नाही म्हणू शकत आपण. पवन ऊर्जा स्थिर असते, ऊर्जा स्थिर आणि स्थिर नसते. ठीक आहे. म्हणजे काय? विंड पॉवर इज नॉट कॉन्स्टंट अँड स्टेडी, म्हणजे ते स्टेडी शांत पण राहत नाही, सारखी नाही राहत आणि कॉन्स्टंट नाही राहत, म्हणजे ते बदलत असते वारंवार. हे सर्वात मोठं त्याचं काय? डिसएडव्हान्टेज. तुम्हालाच माहित आहे झाड हालत राहते का? कंटिन्युअस नाही, कधी हळू हालते, कधी जोरात हालते, कधी एकदम एवढा हालते की तुटून जाते. तशातलं त्याचं काम आहे. ठीक आहे. म्हणून याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर आहे भरती आवटी. ठीक आहे. भरती आवटी म्हणजे त्याला टायडल पॉवर प्लांटमधून जे समुद्रामध्ये असते. ठीक आहे. वीज निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या टर्बाईनचे कार्य काय? टर्बाईनचं काम काय असतं? की स्थितीज आणि गतीज जेवढी काही ऊर्जा आहे त्यांनी टर्बाईन फिरवणे आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट करणे. पण इथं काय असा ऑप्शन दिलेला नाही आहे. धरणाच्या इतर भागातून पाणी वाहून नेण्याचा प्रतिबंध करणे, संभाव्य म्हणजे त्याला स्थितीज ऊर्जा गतीज ऊर्जेत रूपांतरण करते. ऍक्च्युली स्थितीज ऊर्जा गतीज ऊर्जेत नाही, स्थितीज आणि गतीज ऊर्जेचं आपल्या कशामध्ये? इलेक्ट्रिसिटी मेकॅनिकल ऊर्जेमध्ये कन्वर्ट करते आणि ते टर्बाईनला फिरवते, आपल्याला इलेक्ट्रिसिटी आउटपुटमध्ये मिळत असते. ठीक आहे. तर म्हणून याचं बी उत्तर काय एकदम
परफेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे हे थोडंसं लक्षात ठेवा. काय काय प्रश्न असे आहे जे तुम्हाला समजणार नाही, तुम्ही शिकले नसेल किंवा तुम्ही बघितलं नसेल तर. ठीक आहे, त्याच्यानंतर अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा फायदा काय? अपारंपरिक फायदा काय? आतापर्यंत नुकसान बघितलं, आता फायदा काय? रिलायबल तर बिलकुलच नाही आहे. लो इनिशियल कॉस्ट नाही, कॉस्ट तर तुम्हाला सांगितलं महागच आहे. इफिशियन्सी हाय नाही, इफिशियन्सी त्याची कमीच आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट अवॉइड म्हणजे पोल्युशन होत नाही म्हणून ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जित होत नाही, कारण पोल्युशनच नाही आहे ना. शून्य पोल्युशन, तर ग्रीन हाऊस पण काय झालं, शून्यातच गेलं. कसं गेलं, शून्यात. म्हणून याचं डी उत्तर काय एकदम बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे वाहता पाण्यातील संभाव्य म्हणजेच त्याला स्थितीज ऊर्जा म्हणतो. काय म्हणतो आपण, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा निर्मितीसाठी गतीज ऊर्जेमध्ये रूपांतरण कसे होते? आता तुम्हाला माहिती आहे प्रश्न कुठून असणार, हायड्रो पॉवर प्लांट मधला प्रश्न आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय होते, इथं जे पाणी साठवलेलं असतं ते कसं असतं, स्थिर असतं, स्थितीज ऊर्जेमध्ये असतं. मग याला आपण घेऊन जातो त्याचं गतीज ऊर्जेमध्ये कन्वर्ट करतो आणि इथं राहते आपला टर्बाईन. ठीक आहे, तर घेऊन कोण चालला, आपला पेनस्टॉक घेऊन चालला, म्हणजे गतीज ऊर्जेमध्ये काय करतो आपण, मग त्याला रूपांतरित करतो. ठीक आहे, मग आता प्रश्न काय म्हणताय, जास्त प्रमाण पाणी साठवून म्हणजे बघा काय म्हटलं आहे, वाहत्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा निर्मितीसाठी गतीज ऊर्जेमध्ये रूपांतरण कसे केले जाते किंवा कसे होते? तर पाण्याचा कालव्यावरील ऊर्जा टाक्या वापरून नाही, अल्टरनेटर चालवण्याची पॉवर टर्बाईनचा वापर करून पण नाही, पेनस्टॉकद्वारे उच्च डोके म्हणजे काय, हाय हेड तयार करून, म्हणजे पेनस्टॉकद्वारे काय की उच्च हेडचं पाणी घेऊन जाणे, म्हणजेच काय तुमचं स्थितीज ऊर्जेचं गतीज ऊर्जेमध्ये रूपांतरण करणं ते पाण्याचं. बरोबर आहे, हे कोणाचं काम आहे, आपल्या पेनस्टॉकचं. ठीक आहे, म्हणजे याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे, अणुविखंडन दरम्यान तयार होणाऱ्या किरणोत्सारी किरणांचा काय परिणाम होतो? मी सांगितलं याच्याने कॅन्सर पण होते, ते कारण रेडिओ ॲक्टिव्ह असतं त्याच्यामुळे कॅन्सर पण होते, बऱ्याचशा बिमाऱ्या पण होते, म्हणजे आपल्यासाठी धोकादायक आहे ते. ठीक आहे, मग बघाल अणुभट्ट्या नुकसान नाही, त्याच्यानंतर आरोग्यास धोका निर्माण होतो. काय होतो, आरोग्यास काय होतो, धोका निर्माण, म्हणजे बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचं बघितलं, प्रकाशाची तीव्रता कमी असल्यास सौर सेलचे काय होते? सोलर एनर्जी माहिती आहे तुम्हाला, सोलर प्लेट माहिती आहे. ठीक आहे, सौर ऊर्जा, सूर्य येतो रात्री बंद होतो, तुम्हाला माहिती आहे का म्हणतो, सूर्यच राहत नाही, त्याच्यामुळं की प्रकाशाची तीव्रता कमी झाली. कशी झाली, कमी झाली, तर आउटपुट पण काय होणार, इलेक्ट्रिसिटी पण कमी जनरेट होईल. कशी होईल, आउटपुट वाढेल का, आउटपुट कमी होतो, आउटपुट काय होतो, कमी होतो. कसा होतो, कमी होतो, म्हणजे याचं बी उत्तर असणार एकदम सोपं. याच्याच उलटा एक प्रश्न आहे, कोणता उलटा प्रश्न आहे की जर प्रकाशाची तीव्रता जास्त असल्यास, आत्ताच उत्तर दिलं, आत्ताच उत्तर आलं म्हणजे आता जास्त असणार, तर मग आउटपुट पण काय असणार त्याचा, जास्तीच असणार. तर जास्ती कुठं आहे, आउटपुट नाही म्हणते, तर व्होल्टेजचा आउटपुट वाढेल, व्होल्टेजचा आउटपुट काय होईल, वाढेल, म्हणजेच कारण की आता प्रकाश जास्त आहे, म्हणजेच ते सूर्यकिरण काय पडतं, जास्ती पडतं, मग आउटपुट पण काय असणार त्याचा, जास्ती असणार. ठीक आहे, तर हा होता 205 नंबरचा प्रश्न, म्हणजेच आपला जो चॅप्टर चाललेला होता कोणता, पॉवर जनरेशन अँड सबस्टेशन, त्याचा हा शेवटचा प्रश्न होता. तर 21च्या क्लासमध्ये आपण त्याला पण काय केलं, कव्हर केलं. ठीक आहे, आणि जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर आठवणी काय करायचं, सेशनला लाईक करायचं आणि तुमच्या मित्रांपर्यंत आवर्जून काय करायचं, याला शेअर करायचं. नंतरचा व्हिडिओ बघण्याकरता मी गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला व्हिडिओ दिसणार, त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही नंतरचा व्हिडिओ काय करू शकता, बघू शकता. ठीक आहे, तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.